उचलून जो एक राऊंड किंवा 5 राऊंड असा मारतो ओके. इच्छा पूर्ण होते. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलेलो आहोत म्हणजे पेण कोलीवाड्यामध्ये. सर्वात उंच होली म्हणजे पेण कोलीवाड्याची हीच मानली जाते. पूर्ण रायगड तालुक्यामध्ये पेण तालुक्याची होली म्हणजे सर्वात हायटेक, सर्वात मोठी आणि सर्वात जल्लोषमध्ये असणारी होली म्हणजे पेण कोलीवाड्याची. तर चला मंडळी, आता आपण आहोत म्हणजे आपल्या लोकेशनमध्ये. तर चला करतो व्हिडिओला सुरुवात. मंडळी, एंट्री बघताय तुम्ही ती म्हणजे पेण कोलीवाड्याची. तर हे बघा, दरवर्षी मंडळी काही ना काही नवीन आहे. तर यावर्षी लालबागचा राजाचं दर्शन ठेवलेलं आहे इथे आणि सुरुवाती गणपती बाप्पापासून आपण करतोय. तर चला आता इथून आपली व्हिडिओला सुरुवात होते. तर इथे बघताय मंडळी हावलूबाई आणि हावलूबाईचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे इथे. पेण कोलीवाडा होली उत्सव. आणि हावलूबाईला आहे ना मानाचे 3 हार लावलेले आहेत. वरती आहे तो म्हणजे नारळांचा गुच्छ आणि त्याच्यावरती आज यंदाचा आहे तो म्हणजे मासा. तो तर इथे बघा सर्वजण यांना नारळ अर्पण करतात, हार वगैरे घालतात आणि हावलूबाईचं सर्वजण यांना दर्शन घेतात मनोभावाने. समाज सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहे. इथली पद्धत बघताय मंडळी, प्रत्येक ठिकाणीची पद्धत आहे ना वेगवेगळी असते. तर इथली बघा पेण कोलीवाड्याची पद्धत बघा. तर चला आता आपल्याला इथे ना माऊलीचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. पेण कोलीवाड्यामध्ये जाणून घेऊया कशी हावलूबाईची सजावट वगैरे केली जाते आणि किती दिवसापासून याची वाट पाहिली जाते. तर दादा, नाव काय आपलं? राहुल निमरे माझं नाव. ओके. आणि किती दिवसापासून सजावट चालू असते? सजावटचं आमचं जवळजवळ 15 दिवसापूर्वीपासून सजावटचं चालू असतं. ओके, 15 दिवसापासून. 15 दिवसापासून हे सजावटचं चालू. आणि एक दादा एक शिला ठेवलेली आहे, ती उचलली जाते, त्याचं काय महत्व आहे? त्या शिलेचं असं महत्व आहे का ही शिला ही पारंपरिक पहिल्यापासून पूर्ववत चालू झालेली आहे. ओके. त्याची जी मनापासून जी उचलून जो एक राऊंड किंवा 5 राऊंड असा मारतो ओके. इच्छा पूर्ण होते. ओके. हा त्याच्या मागचा इतिहास आहे. आणि सजा त्याची ती मनाची इच्छा पुरी होते आणि नवस पूर्ण होतो त्याचा. ओके, म्हणजे कोणाला उचलायचं आहे पण त्याचा पण विशेष असा आहे का ती सहजासहजी कोणाला अशी उचलता येत नाही. ओके. जरी बॉडी बिल्डर इथं आले ओके. तरी त्यांना ती उचलता आलेली नाही. ओके. पण ज्याच्या खरोखर मनात नाही इच्छा आहे त्याला पहिले ती एकाच पहिल्याच फेरीमध्ये उचलून तो एक काय 5 पण फेऱ्या मारतो. ओके, असं आहे का? हा, हे महत्व आहे त्याचं. अजून होलीबद्दल काय महत्व असणार आहे आपल्या पेण होळी कोलीवाड्याचं? पेण कोलीवाड्याची होळी म्हणजे एक तसा बघायला गेला तर सर्वात मोठा उत्सव आहे. आणि ह्याची आतुरता प्रत्येक कोळीवाड्यातील पोरगा किंवा माणूस किंवा इतर महिला वर्ग असतील हे वर्षभर याची वाट पाहत असतात. हा विषय त्यातला महत्त्वाचा आहे.
प्रयत्न चालू आहे. डोप्यांवरती आणलेला आहे. हा बघा उचललेला आहे. मस्त असा प्रयत्न केलेला आहे. दादूस काय नाव? ओके. मंडळी आता ढोलकी वगैरे आणलेले थोड्याच वेळात आहे ना नाचायची सुरुवात करणार आहेत. आपलं नाव काय? ओके, मग आता आपलं जे गाणी होत आहेत एक कुठले आपण गाणी बोलणार आहोत? ओके, म्हणजे फेऱ्यांची गाणी का? ओके, हौलत मातीचे फेऱ्यांची गाणी. तर मंडळी थोड्याच वेळात आहे ना इथं सर्व आहे ना हौलाय माती भोवती आहे ना रिंगण घालतील आणि फेऱ्यांची गाणी चालू करतील. मुतारती लागो हवलारती लागो गावाचे रयतीनी हो मुतारती लागो तर मंडळी यालाच बोलतात पारंपरिक गाण्यांवर नाच करणं म्हणजे डॅन्स करणं. आणि हे फक्त आहे ना फक्त पेन कोली वाड्यामध्येच केला जातो. इथे बघा एकदम धमाल मस्ती मजा ती म्हणजे हौलोबाईची.
तर मंडळी आता पूर्ण लाइटिंग काढायला घेतलेली आहे, कारण आता थोड्याच वेळात आहे ना अवलाय मातेला दहन करण्यात येणार आहे. त्याच्या आधी ना सर्व लाइटिंग तिच्या आजूबाजूची काढून घेणार आहेत. तर चला मंडळी आता सुरुवात होते ती म्हणजे दहनाला. तर मंडळी आत्ता वाजलेले आहेत ते म्हणजे 12 आणि 12च्या नंतर आहे ना हवलूबाईला दहन केली जाते. तर त्याच्यामुळे आहे ना सर्वजण आहे ना लाकडं वगैरे आणतात हवलूबाईच्या दहनासाठी. तर मंडळी यालाच बोलतात पारंपरिक गाण्यांची मजा घेणं आणि पारंपरिक पद्धतीने हवलूबाईचा दहन करणं. हे बघा सर्वजण मजा मस्ती आणि आपली पारंपरिक जो सण आहे तो सुद्धा पूर्ण करतात बघा, पूर्णपणे रीतिरिवाजात. कारण होली म्हणजे फक्त मजा आणि एन्जॉय नाही, तर पारंपरिक आपला सण आहे जो वार वडिलांपासून चालत आलेला आहे. ती परंपरा आपल्याला निभवायला लागते. तीच परंपरा पेन कोलीवाडा करतोय. तर इथे ना 5 ते 7 राऊंड मारले जातील ती म्हणजे हवलूबाईला. तर चला आता राऊंड मारून झालेले आहे. तर आता हे बघा अग्नी प्रज्वलित करतायत. तर मंडळी आपल्या आग्र्यान कोल्यांमध्ये ना धार्मिक सण असेल किंवा कुठला प्रोग्राम असेल तेव्हा आहे ना उसाचा मान दिला जातो. जागरण गोंधळ असला ना तरी उसाचा मान दिला जातो. आणि इथे बघा पेन कोलीवाड्यामध्ये हवलूबाईला दहन करताना उसाचा मान दिलेला आहे मंडळी. म्हणजे याचा अर्थ आपली जी परंपरा आहे, आपला जे रीतिरिवाज आहे, ती परंपरा एकदम पार पडली जाते बघा. आणि हाच आहे तो म्हणजे पेन कोलीवाड्याची शान.
तर मंडळी पेन कोलीवाडा होली व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलला. तर त्याला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.